श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 462। वराह देवाच्या देवळात महादायसाच्या उदासीनतेचा परिहार। रात्रभर महादायसाला झोप नाही, दुःख करतच होती। आधीच प्रवासाचा शीण, त्यात सर्वज्ञांची आज्ञा मोडून वाराणसीला गेली होती, परंतु वाराणसीला गेली होती म्हणून सर्वज्ञ उदास झाले होते, त्यामुळे दुप्पट शीण झाला। मग सर्वज्ञ पहाटेला शौचाला गेले, सोबत बट्टोबास होते। सर्वज्ञ शौचाला जाऊन आल्यानंतर श्रीकर व श्रीचरण धुतले, तेव्हा बट्टोबास म्हणाले, जीजी, या वेळेला महादायसाला फार कष्ट झाले। तशात सर्वज्ञ तिच्यावर उदास झाले। सर्वज्ञ म्हणाले, असे आहे का वानऱ्या, तर बाईसाला बोलवा। तसेच सर्वज्ञ वरा देवाच्या देवळात गेले। सर्वज्ञांना पाहून महादायसा रडू लागली। सर्वज्ञ म्हणाले, बाई, दुःख करू नका। मग सर्वज्ञांनी महादायसाला भेट दिली, तिने दंडोते घातले, श्रीचरणा लागली। सर्वज्ञ सभा मंडपात आसनावर बसले, मग तेथेच पूजा अवसर झाला, जेवण झाले व तिची उदासीनता गेली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।